तुम्ही आयुष्यभर मेहनत करता, पण तरीही पैसे हातात टिकत नाहीत. महिन्याच्या सुरुवातीला सॅलरी येते आणि महिन्याच्या शेवटी अकाउंट पुन्हा ऑलमोस्ट झिरो. कधी विचार केला आहे का? काही लोक जास्त काम न करता श्रीमंत कसे होतात आणि काही लोक खूप कष्ट करूनही आर्थिकदृष्ट्या अडकून का राहतात? याचं उत्तर एका जगप्रसिद्ध पुस्तकात आहे. रिच डॅड पुअर डॅड. हे पुस्तक फक्त पैसे कमवण्याबद्दल नाही. हे पुस्तक तुम्हाला शिकवतं पैशासाठी काम करायचं नाही, तर पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावायचं. आज आपण जाणून घेणार आहोत या पुस्तकातील 10 लाईफ चेंजिंग लेसन्स, तेही रिअल लाईफ एक्झाम्पल्ससह, अगदी सोप्या मराठीत. आणि विश्वास ठेवा, जर तुम्ही हे 10 लेसन समजलात तर तुमचा मनी माइंडसेट कायमचा बदलू शकतो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात टॉक विथ पुस्तक, जिथे आपण जगातील सर्वोत्तम पुस्तकांमधील जीवन बदलणारे धडे अगदी सोप्या मराठीत समजून घेतो. आजचा विषय आहे पर्सनल फायनान्सचा. जगातील सर्वात पॉप्युलर पुस्तकांपैकी एक असणारे रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक रॉबर्ट टी कियोसाकी यांनी लिहिलं आहे. या पुस्तकात लेखक दोन विचारसरणी दाखवतात. पुअर डॅड, पारंपरिक शिक्षण, नोकरी आणि सुरक्षितता. रिच डॅड, ॲसेट्स, इन्व्हेस्टिंग, बिझनेस, फायनान्शियल फ्रीडम. आज आपण पाहणार आहोत या पुस्तकातील 10 सर्वात महत्त्वाचे धडे, जे प्रत्येक स्टुडंट, नोकरी करणारा, बिझनेस करणारा आणि क्रिएटरने समजून घ्यायलाच हवेत. लेसन पहिला. रिच पीपल डोंट वर्क फॉर मनी. हा पुस्तकातील सर्वात फेमस लेसन आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय लोक पैशासाठी काम करतात, तर श्रीमंत लोक पैशाला स्वतःसाठी काम करायला लावतात. याचा अर्थ काय? सामान्य लोक जॉब करतात, सॅलरी मिळवतात, खर्च करतात आणि पुन्हा जॉब करतात. ही सायकल चालूच राहते. पण श्रीमंत लोक पैसा वापरून ॲसेट घेतात. ती ॲसेट इन्कम जनरेट करते. मग त्या इन्कम मधून आणखी पुन्हा ॲसेट घेतात. समजा दोन मित्र आहेत. पहिला सॅलरी आली की EMI, शॉपिंग, फोन अपग्रेड आणि विकेंडवर खर्च करतो. आणि दुसरा सॅलरी आली की थोडे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतो, डिजिटल प्रोडक्ट बनवतो, ॲफिलिएट इन्कम सुरू करतो आणि साईड इन्कम बिल्ड करतो. 5 वर्षांनी पहिला अजून सॅलरीवर अवलंबून आहे, तर दुसरा इन्कम सोर्स बिल्ड करत आहे. हा फरक आहे वर्किंग फॉर मनी आणि मनी वर्किंग फॉर यू मध्ये. लेसन दुसरा. नो द डिफरन्स बिटवीन ॲसेट्स अँड लायबिलिटीज. हा पुस्तकातील सर्वात इम्पॉर्टंट लेसन आहे. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, ॲसेट तुमच्या खिशात पैसा घालतो, तर लायबिलिटी तुमच्या खिशातून पैसा काढते. जर एखादी गोष्ट तुम्हाला दर महिन्याला इन्कम देते, तर ती तुमची ॲसेट असते. जर एखादी गोष्ट तुम्हाला दर महिन्याला खर्च देते, तर ती तुमची लायबिलिटी आहे. तुम्ही EMI वर बाईक घेतली. EMI भरावा लागतो, पेट्रोल खर्च येतो, मेंटेनन्स खर्च येतो. यासाठी तुमच्या खिशातून पैसे जातात, म्हणजेच ही तुमची लायबिलिटी आहे. तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे आणि त्यातून तुम्हाला ॲड रेव्हेन्यू, ॲफिलिएट इन्कम, स्पॉन्सरशिप आणि डिजिटल प्रॉडक्ट सेल्समधून पैसे मिळतात, तर ही तुमची झाली ॲसेट. महाग वस्तू घेतल्याने श्रीमंती येत नाही, इन्कम देणाऱ्या ॲसेट घेतल्याने येते. दोन मित्र होते. दोघांची सॅलरी 35,000 रुपये होती. पहिला मित्र दरवर्षी नवीन मोबाईल, ब्रँडेड शूज, EMI वर बाईक आणि विकेंडचा खर्च करत होता. तर दुसरा मित्र स्किल शिकतो, छोटा इंस्टाग्राम पेज ग्रो करतो, ॲफिलिएट लिंक लावतो, SIP सुरू करतो, नंतर छोटं डिजिटल प्रोडक्ट बनवतो. 3 वर्षांनंतर पहिला अजून म्हणतो पगार वाढला तर लाईफ सुधरेल. दुसरा म्हणतो माझे साईड इन्कम्स वाढत आहेत. दोघांची सॅलरी सारखीच होती, पण माइंडसेट वेगळा होता. लेसन 3. युअर हाऊस इज नॉट ऑलवेज अन ॲसेट. हे या पुस्तकातील कॉन्ट्रोवर्शियल पण इम्पॉर्टंट लेसन आहे. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, तुमचं घर हे नेहमी ॲसेट नसतं. का? जर घरामुळे EMI जातो, मेंटेनन्स असतो, टॅक्स जातो आणि इन्कम येत नाही, तर ते टेक्निकली लायबिलिटी असू शकते. तुम्ही स्वतः राहण्यासाठी घर घेतलं आणि EMI आहे 25,000. ते घर तुम्हाला इन्कम देतंय का? तर नाही. म्हणून ते इमोशनल ॲसेट असू शकतं,
पण फायनान्शियल ॲसेट नाही. हे ऐकायला कठीण आहे, पण समजायला खूप महत्त्वाचं आहे. लेसन 4. फायनान्शियल एज्युकेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्कूल एज्युकेशन. स्कूलमध्ये आपल्याला शिकवले जाते मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री. पण किती जणांना स्कूलमध्ये हे शिकवलं गेलं? पैसा कसा मॅनेज करायचा? टॅक्स म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? कॅश फ्लो म्हणजे काय? ॲसेट कसे बिल्ड करायचे? जवळजवळ नाही. म्हणून रॉबर्ट म्हणतात, फायनान्शियल एज्युकेशन नसल्यास जास्त पैसा आला तरी तो टिकत नाही. काही लोक लॉटरी जिंकतात, पण काही वर्षात पुन्हा गरीब होतात. का? कारण पैसा आला, पण फायनान्शियल इंटेलिजन्स नाही. लेसन 5. माइंड युअर ओन बिझनेस. या पुस्तकातील खूप पॉवरफुल लेसन. माइंड युअर ओन बिझनेस. याचा अर्थ तुमचा जॉब असू शकतो, पण तुमचा फोकस फक्त कंपनीसाठी काम करण्यावर नको. तुमचं स्वतःचं फायनान्शियल फ्युचर बिल्ड करा. तुम्ही जॉब करत असाल, पण साईडमध्ये बिल्ड करू शकता यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम पेज, ॲफिलिएट मार्केटिंग, टी शर्ट ब्रँड, ई बुक, डिजिटल कोर्स. म्हणजे दिवसा जॉब चालू ठेवा, पण साईडला तुमचं ॲसेट मशीन तयार करा. लेसन 6. द रिच इन्व्हेंट मनी. श्रीमंत लोक फक्त पैसे कमवत नाहीत, ते अपॉर्च्युनिटीज पाहतात जिथे बाकी लोकांना प्रॉब्लेम्स दिसतात. लेसन 7. वर्क टू लर्न, नॉट जस्ट टू अर्न. हा खूप अंडररेटेड लेसन आहे. रॉबर्ट कियोसाकी सांगतात, फक्त पगारासाठी काम करू नका, कौशल्य शिकण्यासाठी काम करा. समजा तुम्हाला 18,000 रुपयाचा जॉब आहे, पण तिथे तुम्ही शिकता सेल्स, कम्युनिकेशन्स, कस्टमर डीलिंग, मार्केटिंग. हे स्किल फ्युचरमध्ये तुमचा बिझनेस बिल्ड करू शकतात. म्हणून कधीकधी छोटा जॉब असला तरी तो तुम्हाला बिगर फ्युचरसाठी तयार करत असतो. लेसन 8. फिअर अँड डाऊट स्टॉप मोस्ट ऑफ पीपल्स. बहुतेक लोक श्रीमंत होत नाहीत, कारण त्यांच्याकडे संधी नसते म्हणून नाही, त्यांच्याकडे डिग्री नसते म्हणूनही नाही. तर कारण आहे फिअर प्लस सेल्फ डाऊट. माझ्याकडून होईल का? लॉस झाला तर? लोक काय म्हणतील? मी लेट तर नाही ना? तुम्हाला यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे, पण तुम्ही विचार करता, माझा आवाज कसा वाटेल? लोक हसतील का? व्ह्यूज नाही आले तर? आणि म्हणून तुम्ही सुरूच करत नाही. यालाच म्हणतात फिअर स्टीलिंग युअर फ्युचर. लेसन 9. डोंट जस्ट सेव्ह मनी, मेक इट ग्रो. बचत महत्त्वाची आहे, पण फक्त सेव्हिंग पुरेशी नाही. महागाईमुळे पैशाची व्हॅल्यू कमी होत जाते. म्हणून पैसा फक्त ठेवू नका, त्याला ग्रो करा. तुम्ही दर महिन्याला 5,000 रुपये फक्त सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवले, तर त्याची ग्रोथ ही स्लो असते. पण हेच 5,000 जर SIP, इन्व्हेस्टमेंट, स्किल, डिजिटल ॲसेटमध्ये लावले, तर लाँग टर्ममध्ये ग्रोथ मोठी असते. सेव्हिंग प्रोटेक्ट्स युअर मनी, बट इन्व्हेस्टिंग ग्रोज युअर मनी. लेसन 10. बिल्ड फायनान्शियल फ्रीडम, नॉट जस्ट मंथली इन्कम. या पुस्तकाचा अंतिम धडा. गोल फक्त जास्त सॅलरीचा नसावा, गोल असावा फायनान्शियल फ्रीडमचा. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय? जेव्हा तुमचे ॲसेट किंवा पॅसिव्ह इन्कम तुमचे बेसिक मंथली एक्सपेन्स कव्हर करतात. मित्रांनो, रिच डॅड पुअर डॅड आपल्याला एक खूप मोठा धडा शिकवतं. गरीब लोक पैशासाठी काम करतात, श्रीमंत लोक पैशाला स्वतःसाठी काम करायला शिकवतात. जर तुम्हाला खरोखरच आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचं असेल, तर फक्त जास्त कमाई पुरेशी नाही. तुम्हाला लागेल फायनान्शियल एज्युकेशन, ॲसेट बिल्डिंग, स्मार्ट डिसिजन्स, लाँग टर्म थिंकिंग, करेज टू स्टार्ट. लक्षात ठेवा, जास्त कमावणं म्हणजे श्रीमंत होणं नाही. जास्त इन्कम सोर्स बिल्ड करणं म्हणजे श्रीमंत होण्याची सुरुवात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा पहिला ॲसेट कोणता असणार. आणि अशाच पॉवरफुल मनी माइंडसेट बुक्स, बिझनेस बुक्स, सेल्फ इम्प्रूव्हमेंट बुक्स आणि बुक समरीजसाठी टॉक विथ पुस्तक चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, सॅलरी तुम्हाला जगवेल, पण ॲसेट तुम्हाला मुक्त करतील. पुन्हा भेटूया नवीन पुस्तकाच्या नवीन पॉवरफुल लेसनसह फक्त टॉक विथ पुस्तकवर. धन्यवाद.